नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती ज्ञानसागरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपला हा चॅनल म्हणजे काय तर शेतीतल्या सगळ्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायच्या, म्हणजे मग आपल्याला योग्य निर्णय घ्यायला मदत होते. आजकाल बघा ना, बाजारात काय चाललंय, तूर आणि सोयाबीनचे भाव कधी वर कधी खाली. आणि आपल्या सगळ्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे की आपला माल आत्ता विकायचा की चांगला भाव मिळेपर्यंत थांबायचं. तर ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधायला आणि तुमचा गोंधळ दूर करायला आज आपण हे सगळं नीट समजून घेणार आहोत. चला तर मग सगळ्यात आधी आपण तुरीबद्दल बोलूया. तुरीच्या भावामध्ये इतका गोंधळ का उडालाय? गेल्या काही दिवसांत असं नेमकं काय झालं की सगळेच विचारात पडले आहेत? तुम्हाला आठवत असेल, काही दिवसांपूर्वीच तुरीचा भाव एकदम 9,000 रुपये क्विंटलपर्यंत पोचला होता. काय वातावरण होतं बाजारात! सगळ्यांना वाटलं की आता आपल्याला चांगला भाव मिळणार. पण आता बघा, चित्र एकदम बदललंय. भाव परत खाली आलेत, साधारण 8,000 रुपयांच्या आसपास येऊन थांबलेत. आणि साहजिकच आहे, आपल्या सगळ्यांच्या मनात आता धाकधूक सुरू झाली आहे की अरे देवा, चांगली संधी आपल्या हातून गेली की काय. पण थांबा, घाबरून जाऊ नका. याला बाजाराच्या भाषेत करेक्शन असं म्हणतात. आता करेक्शन म्हणजे काय, एकदम सोप्या भाषेत सांगतो. समजा आपली बैलगाडी आहे, ती एकदम जोरात पळायला लागली तर काय होतं, तिला थोडं हळू करून तिचा तोल सांभाळावा लागतो, मगच ती पुढे नीट जाते, बरोबर? बाजाराचं पण अगदी तसंच आहे. जेव्हा भाव खूप वेगाने वाढतात तेव्हा ते थोडे खाली येतात, स्थिरावतात. ही एक अगदी सामान्य गोष्ट आहे. याचा अर्थ भाव कोसळलेत असा अजिबात नाही. मग प्रश्न येतो की सुरुवातीला भाव इतके वाढलेच का? याचं उत्तर अगदी सोपं आहे. 3 मुख्य गोष्टी आहेत. पहिली, देशभरात तुरीचं उत्पादन कमी झाले. दुसरी, बाजारात मालाची आवक कमी झाली. आणि तिसरी, मागणी मात्र तेवढीच आहे. अगदी आपल्या गावच्या बाजारात कसं होतं, भाजीपाला कमी आला की लगेच त्याचे भाव वाढतात, अगदी तसंच. आता हे जे गणित आहे ना, ते इथे अगदी स्पष्ट दिसतंय. बघा, आपल्या देशाला वर्षाला साधारण 40 लाख टन तूर लागते. पण आपल्या देशात यंदा उत्पादन किती झालंय? फक्त 34 लाख टन. म्हणजे सरळ सरळ हिशोब आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी. तब्बल 10 लाख टन तुरीचा तुटवडा आहे. आणि याच कारणामुळे, म्हणजे हा जो तुटवडा आहे ना, त्यामुळे जाणकारांचं असं म्हणणं आहे की मार्च महिन्यापर्यंत तुरीचे भाव पुन्हा एकदा वाढू शकतात. हो, भाव पुन्हा 8,500 ते 9,000 रुपयांपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. ठीक आहे, तर तुरीचं गणित आपल्या लक्षात आलं. आता आपण वळूया सोयाबीनकडे. सोयाबीनच्या बाजारात काय संकेत आहेत आणि तिथली परिस्थिती कशी आहे ते पाहूया, कारण सोयाबीनचं गणित थोडं वेगळं आहे. सोयाबीनच्या भावाला सध्या 3 मोठ्या गोष्टींचा आधार मिळतोय. पहिली गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात खाण्याच्या तेलाचे भाव वाढलेत. दुसरी गोष्ट आहे डॉलरचा भाव. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशात पशुखाद्यासाठी सोयाबीनची मागणी खूप वाढली आहे. या सगळ्यामुळे सोयाबीनच्या भावाला एक चांगला आधार मिळालाय. पण या सगळ्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ती ही की बाजारात नवीन सोयाबीन यायला अजून भरपूर वेळ आहे. म्हणजे थेट ऑक्टोबर महिन्यानंतरच नवीन माल येईल. याचा सरळ अर्थ काय, तर पुढचे काही महिने बाजारात नवीन मालाची आवक खूप कमी असणार आहे. आणि त्यामुळेच सध्या जो माल आपल्याकडे आहे त्याची किंमत वाढण्याची शक्यता जास्त आहे. बरं, तर आता आपण दोन्ही पिकांच्या बाजारांची परिस्थिती समजून घेतली. पण मग या सगळ्या माहितीचं करायचं काय? शेतकऱ्यांना आता नेमकं काय पाऊल उचलायचं? चला, यावरच बोलूया. सगळ्यात आधी तुरीबद्दल बोलू. ज्या शेतकरी बांधवांकडे तूर आहे त्यांनी मार्च महिन्यापर्यंत थांबण्याचा विचार नक्कीच करावा. का? कारण आपण आत्ताच पाहिलं की तुटवडा असल्यामुळे भाव वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही 8,500 ते 9,000 रुपयांचं लक्ष ठेवून विक्रीचे नियोजन करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बाजार आहे तो अंदाज कधीकधी चुकू शकतो. त्यामुळे बाजारात काय घडामोडी चालल्यात यावर लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आता बोलूया सोयाबीनबद्दल. ज्यांच्याकडे सोयाबीन आहे त्यांच्यासाठी योजना थोडी वेगळी आहे. तुम्ही मार्च महिन्यापर्यंत माल रोखून धरू शकता आणि एप्रिलमध्ये विक्रीचा विचार करू शकता. कारण तोपर्यंत बाजारात मालाची आवक कमी राहील आणि मागणी वाढलेली असेल. त्यामुळे चांगला भाव मिळण्याची शक्यता निर्माण होईल. आणि हो, तुरीप्रमाणेच इथेही बाजारावर सतत लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर आपण तूर आणि सोयाबीन दोन्हींसाठी काय करायचं हे पाहिलं. पण ह्या सगळ्या चर्चेमधून एक गोष्ट जी आपल्याला पक्की लक्षात ठेवायची आहे, ती कोणती? चला, ते पाहूया. आणि तो सगळ्यात महत्त्वाचा सल्ला आहे, आपला माल विकायला अजिबात घाई करू नका. योग्य वेळेची वाट पहा.
बाजारात घाबरून गडबडीत निर्णय घेऊ नका. धीर धरा, शांतपणे विचार करा आणि नियोजन करा. चांगला भाव नक्की मिळू शकतो. चला तर मग आजच्या चर्चेचा सार काय आहे? तर 1. तुरीचा तुटवडा असल्यामुळे मार्चपर्यंत भाव वाढण्याची शक्यता आहे. आणि 2. सोयाबीनची नवीन आवक ऑक्टोबरनंतर असल्यामुळे एप्रिलपर्यंत मागणी वाढून चांगला दर मिळू शकतो. थोडक्यात काय? तर संयम, धीर धरणं हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. आशा आहे की आजच्या या माहितीने तुमचा गोंधळ नक्कीच कमी झाला असेल. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल, उपयोगी वाटली असेल, तर आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी तिला शेअर नक्की करा. आणि हो, अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी आपल्या शेती ज्ञानसागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.